सचिनजी बरं. कुठे राहतात बेंगलोरमध्ये? हा, कुठे राहता तुम्ही बेंगलोरमध्ये? मी व्हाईटफिल्डला राहतो सर. व्हाईटफिल्डला. अच्छा, ओके हा, ओके. व्हाईटफिल्डला कुठे? व्हाईटफिल्डला हुडी सर्कल पुडी म्हणून आहे. सर्कल का? अच्छा. हम्म. माझं तिथे त्या काय नेक्सस शांतिनिकेतन मॉलला येणं असतं नेहमी. अरे सर, पिंक करा, एकदा आला तर भेट होईल. जवळ आहे का? ग्रेट भेट होईल आमची पण. नक्कीच नक्कीच करूयात. नक्की नक्की. बरं, चला आता आपल्याला जरा आळंदीला चक्कर टाकायची आहे, तर जाऊया आळंदीला. आपल्या 9व्या अध्यायाचा 34वा श्लोक वाट बघतोय आपली. येस. हो. आज संपत तुझं ते एकच पान राहिलाय. येस येस, नक्कीच महत्वाचं आहे. चला तर सुरुवात करूयात ओंकारापासून आणि मग तिथून पुढे जाऊ. एक मिनिट थांबा सगळ्यांनी. ओंकाराचा आपण जेव्हा जप करतो तेव्हा खूप जण ओ वरती खूप लांब घेऊन जातात आणि मग शेवटी असं छोटस टिंब येतो म. त्या म मध्ये सगळे व्हायब्रेशन्स आहेत. मग अर्धा ओ आहे आणि अर्धा म आहे. जितकं म वरती कॉन्सन्ट्रेट करू तितकं तुम्हाला कानामध्ये फील व्हायला पाहिजे, कान मोकळे होतील. मग तू म्हणून दाखव आम्हाला. मग त्या म मध्ये पण आलं. करून बघा, खरं कानामध्ये जर व्हायब्रेशन आले देन यू आर डुईंग इट राईट. चला पण परत जिथे एकदा. जिथे ओंकाराचा जप होतो की नाही तिथे ओ पण मोठाच असतो. हो, दोन्ही मोठे असतात, बरोबर. चला परत एकदा करूयात. चला आता आपण सुरुवात करूयात 34व्या श्लोकाला. 34व्या श्लोकाला जायच्या आधी आपण आधी उडूयात 18वा श्लोक, सॉरी 18वा अध्याय. 18वा अध्याय त्यातला 65 क्रमांकाचा श्लोक पटकन सगळ्यांनी चेक करा. 18वा अध्याय श्लोक क्रमांक 65. सापडला का? 68 आला. 68 67. बघितलं सगळ्यांनी 65 मिळाला. हा, माझ्या याच्यावर पान नंबर 797 आहे. अच्छा, माझ्याकडे 864. हो. बरं, तर हा श्लोक आहे. मन्मना मन्मना. भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तर हा श्लोक आहे आणि याच्या इमिडिएटली नंतर आहे 66 क्रमांकाचा श्लोक, जो की कृष्णांनी सांगितलेला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेमधला. तो आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. करेक्ट. तर याच्यावरती भगवद्गीता इथे संपते आणि याच्यानंतर शेवटचा जो श्लोक, शेवटचे पण जे काही श्लोक आहेत त्यामध्ये सुद्धा इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन नाचुशुश्रवे न वाच्यम न च माम योभ्यसूयती. बरं ठीक आहे, आपण पुढल्या श्लोकावर जायच्या आधी मी याच्यानंतर म्हणण्याचा अर्थ हा होता की हा जो श्लोक आहे, स्पेशल श्लोक 65 क्रमांकाचा, इथे लिहिलं आहे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. आणि आता हा श्लोक म्हणायच्या आधी भगवंतांनी काय म्हटलंय ते पण बघा जरा. 64 क्रमांकाचा श्लोक बघा. सर्व गुह्यतमम
हा सर भोजः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. पान नंबर म्हणजे किती आहे आणि काय पान नंबर? पान नंबर तर मला पण नाही माहिती, पण 18वा अध्याय आणि त्यातला 64 क्रमांकाचा श्लोक. ठीक आहे. हा अच्छा. तर हो. म्हणण्याचा अर्थ असा की 64व्या श्लोकात सांगितलं, मी तुला सर्वात उत्तम गुह्य सांगितलेलं आहे किंवा सांगणार सुद्धा आहे की तू उत्तम गुह्य परत एकदा श्रवण कर. आणि असं म्हणून त्यांनी 65वा श्लोक म्हटला, मन मना भव मद्भक्तो वाला. बरोबर. तर भगवंत म्हणतात उत्तम गुह्य सिक्रेट तू आता ऐक, आणि हा श्लोक ते म्हणतात. आता आपण लेट्स मेक अ कम बॅक टू 9th अध्याय, 9व्या अध्यायाचा 34वा श्लोक, जिथे आपण अरे आता आहोत. हो सेम आहे. ऑलमोस्ट सेम आहे, थोडासा सेम आहे. difference आहे. मामे मामे वैश्यसी युक्तवैत्वा. हे जरा वेगळं आहे. शेवटचं ऍक्शन आयटम वेगळा आहे. म्हणजे आपण मात्र मत मागच्या सेशन मध्ये करायचं. बघितलं होतं ना, प्रत्येक हो श्लोकाच्या शेवटी ऍक्शन आयटम असतो. तो ऍक्शन हो आयटम फक्त बदललेला आहे. परंतु म्हणण्याचा अर्थ काय, राजविद्या राजगुह्य योग या पूर्ण अध्यायामधला जो शेवटचा श्लोक आहे, 34वा श्लोक, तोच श्लोक किंवा तोच विचार भगवंतांनी परत सांगितला 18व्या अध्यायामध्ये, सगळं काही संपवताना समरीमध्ये. आणि इव्हन त्या श्लोकाच्या आधी सुद्धा हेच सांगितलं की हे मी तुला उत्तम गुह्य परत एकदा सांगतोय, म्हणजे लिंकिंग बॅक टू द 9th अध्याय. त्याचं कारण असं आहे की हा जो 34वा श्लोक आहे हा पूर्ण भगवद्गीतेचा सुवर्ण मध्य आहे. तर आपण आता एक्झॅक्टली सेंटरला उभे आहोत भगवद्गीतेच्या. फक्त कसं आहे की भगवद्गीता ही एक स्ट्रेट लाईन नसून ते एक सर्कल आहे. म्हणून कुठल्याही सर्कल पासून निघालं की तिथेच आपण येऊन पोचतो. त्याचप्रमाणे हे पूर्ण गीता जी आहे ती अशी सर्क्युलर असल्यामुळे आपण आता कुठे आहोत, अर्ध्यामध्ये आहोत. परत गोल फिरून जेव्हा तिथे जाऊ आपल्याला तोच तिथे परत श्लोक मिळणार आहे आणि तिथनं परत सुरुवात होणार आहे. इथे येऊ, इट विल बी द सेम, अँड परत तिथे जाऊ. सो अशी ही सर्क्युलर भगवद्गीता इथे आहे. तर त्यामुळे सुद्धा राजविद्या राजगुह्य योग मधला हा 34वा श्लोक, शेवटचा श्लोक सगळ्यात फार महत्वाचा आहे. तर कोण म्हणेल 34वा श्लोक आणि त्यावरच्या ओव्या? म्हणून मी हा म्हणा म्हणा रविकर. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. 34. माझ्या ठिकाणी ज्यांचे मन आहे असा तू हो, माझाच भक्त हो, माझीच पूजा करण्याचे ज्याचे शील आहे असा हो, मला नमस्कार कर. याप्रमाणे भगवानांचे ठिकाणी चित्ताला समाहित करून शांत करून मतपरायण झालेला तू सर्वांचा आत्मा असा जो मी ईश्वर त्याला प्राप्त होशील. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेख मद्याजी चोख याची नाव ऐसा मिया आथिला होसी तेथ माझी याची स्वरूपा पावसी हे अंतःकरणीचे तुझपासी बोली जत असे अगा अवघिया चौरिया आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावोनी सुख संचले होनी ठासी ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मारामे संजयो म्हणे अहो ऐकी जत असे की अवधारा तव या बोला निवांत म्हातारा जैसा महिसा नुठी का पुरा तैसा उगाची असे तेथ संजये माथा तुकिला अहो अमृताचा पाऊस वर्षला की हा येथ असतुची गेला ते जिया गावा तरी दातारू हा अमुचा म्हणून हे बोलता मिळेल वाचा काय की जे ययाचा स्वभाव ऐसा
परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतु सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षिले मुनिराजे. श्री व्यासदेवे ये तुले हे वाड सायासे, जव बोलत असे दृढ मानसे, तव न धरवेची आपुलिया ऐसे, सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीचा तेथ, आपाद कंचुकित रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुल्या सुखोर्मी चैनी बळे, बाहेरी कापे. पै आघवाची रोममुळी, आली स्वेद कणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी, आवडे तैसा. ऐसा महासुखाचे नि अतिरसे, जेथ आटणी हो पाहे जीवदशे, तेथे निरोपिले व्यासे, ते नैदित्य हो. आणि श्रीकृष्णाचे बोलणे, घोकरी आले श्रवणे, की देहस्मृतीचा तेणे वापसा केला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमाजी, देवीची अवधारा म्हणे होजी, धृतराष्ट्राते. आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू, आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू सुखाडू. प्रमेय पिकाचा अहो अळूमाळू अवधान देयावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे, घातली माळ म्हणून विभूतीचा ठावो, अर्जुना दावील सिद्धांचा रावो, तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. चला, उत्तम. तर आता आपण जो हा श्लोक बघितला आणि त्यावरच्या आपण आता ओव्या सुद्धा पाहिल्या. तर श्लोक असा आहे की मन्मना भव मद भक्तो मया जी माम नमस्कुरु. आता इथे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 प्रकार किंवा भक्तियोग, कर्मयोग, ध्यानयोग असे वेगवेगळ्या प्रकारचे योग हे सुद्धा इथे सगळं काही आलं. काय म्हटलं? मला वाटलं रवी काका काहीतरी बोलते. ओके. सो या ठिकाणी हे सगळे योग इथे आलेले आहेत. जसं मन मना सगळ्यात पहिला एक शब्द. मिनिट, त्याला सांगायचं आवाज ऐकू येत नाही. आवाज ऐकू नाही येते? तुझा आवाज मला कमी येतोय का बरं? मला येतोय आवाज. म्यूट नाही आहे ना माझा? नाही, येतोय मला ऐकू? ऐकू- आवाज बरोबर येतोय ना ऐकू येतोय. सगळ्यांना? आवाज येतोय. मला नाही येणार. मे बी तुझा मोबाईलचा आवाज मोठा करून बघ. मे बी. थांब, मी बाहेर पडून परत जॉईन करते. हा, ठीक आहे. हा, तर मन मना म्हणजेच काय? हे आपण भगवंतामध्ये मन लावायचं म्हणजेच काय? मन मना. आता हे मन लावायचं म्हणजे कसं की समजा एखाद्या व्यक्तीने आता घर घेतलं असेल, तर जेव्हा ते घर घेतात तेव्हा ते घरामध्ये ते पूर्ण मन तिथे लावतात. किंवा तुमचा कुठला ट्रॅव्हल प्लॅन जर असेल, की आता मला जर कळलं की मी पुढच्या महिन्यामध्ये पुण्याला येणार आहे. आता हे माझ्या मुलीसोबत तर नेहमी होतं की जसं तिला कळतं की तिला आता 15 दिवसात पुण्याला जायचं आहे, तसं ती मन मना पोचली पुण्यामध्ये. तर म्हणजेच काय की भलेही आपल्या दुसऱ्या कुठल्या क्रिया सुरू असतील, मनामध्ये बॅकएंडला ते विचार सुरू असतात की पुण्यात गेल्यावर काय होईल, मग काय करू, तिथे काय होईल. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की तुझ्या ज्या काही क्रिया सुरू असतील त्या सुरू असताना पण तू माझा विचार बॅकएंड मध्ये सुरू ठेव. म्हणजेच काय झालं? मन मना. मग म्हटलंय आणि मन मना भव हे सुद्धा म्हटलंय, हे व्हायला पाहिजे, हे तू कर. मग म्हटलंय मद भक्तो, की भक्त व्हायचं असेल तर माझा भक्त हो. आता इथे माझा म्हणजे कोण? श्रीकृष्ण एक व्यक्ती असं नाही, तर या सगळ्या शक्तींच्या मागे जी महाशक्ती आहे त्या महाशक्तीचा तू भक्त हो. म्हणून भगवान उवाच मधल्या भगवानचा भक्त. मग म्हटलंय मद याजी. मद याजी म्हणजे यज्ञ करण्यासाठी ज्या ज्या क्रिया असतात त्यामध्ये तू त्या सगळ्यांचा पर्पज तू मला ठेव. आता इथे यज्ञ म्हणजे जो कर्मयोग सांगितलेला आहे त्या कर्मयोगातला हा यज्ञ, म्हणजे आपण जे जे रोजची कामं करतो ते आपला यज्ञ. म्हणून ते म्हणतात जो काही यज्ञ करशील तो माझ्यासाठी कर. म्हणजे आता भगवंत अर्जुनाला काय करण्यासाठी प्रेरित करतायत?
पूर्ण या भगवद्गीतेचा प्रेरक काय, रिझन? भक्ती. नाही, भक्ती तर रिझल्ट आहे, पण कुठनं सुरुवात झाली होती? अर्जुन हा लढायला तयार नाहीये ना. कन्व्हिन्स करतायत अर्जुनाला कन्व्हिन्स की करतायत अर्जुनाला की तू आता लढायला तयार हो. तर इथे जे म्हटलंय की मद भक्ती आणि मद याजी, तर अर्जुन जेव्हा युद्ध करेल, ते युद्ध म्हणजे पण भगवंतासाठी केलेला तो एक यज्ञ आहे असं समज. आणि या सगळ्या आहुती मिळून पडणार आहेत त्या यज्ञामध्ये आणि त्या कृष्णाच्या पायाशी जाणार आहेत. अशा भक्तीने जर तू युद्ध करशील तर तू नक्कीच जिंकशील, असं सुद्धा त्यांना म्हणायचंय. म्हणून तो तिसरा, हा चौथा शब्द आहे मद याजी. आणि मग म्हटलंय माम नमस्कुरु, की तू मला नमस्कार कर. आता इथे नमस्कार म्हणजे जे आपण आजकाल प्रोटोकॉल बघतो तसा नमस्कार नाही, की आता मोदीजी चायनीज प्रेसिडेंटला भेटले तर नमस्कार करतात, किंवा कोणीतरी दगडूशेठ हलवाई समोरून जाताना असं पटकन डावीकडे बघून असं करतो काहीतरी. मग अशा प्रकारचा हा नमस्कार नाही. तो नमस्कार असा आहे की आपल्याकडे काही चांगलं झालं तर आपण भगवंताला नमस्कार करायचा, म्हणायचं थँक्यू व्हेरी मच, तुम्ही काहीतरी नक्कीच चांगलं केलं माझ्यासाठी. किंवा आपल्याकडे काहीतरी चुकीचं जरी झालं तरीही थँक्यू म्हणायचं आणि नमस्कार म्हणायचं की मला कशातून तरी वाचवलं, म्हणून माझं हे छोटस काहीतरी चुकलं, माझं छोटस काहीतरी दुखलं, अजून खूप काही दुखू शकलं असतं, पण तुम्ही मला वाचवलं. तर या ज्या पूर्ण भावना आहेत यांचा अर्थ काय आहे, माम नमस्कुरु. तर असं मनमना भव, मद भक्तो, मग मद याजी आणि मग माम नमस्कुरु. हा झाला फर्स्ट हाफ. आता ऍक्शन आयटम. मामे वैश्यसी युक्तैव आत्मानं मत्परायण. म्हणजेच काय की असे जर तू माझ्या ठिकाणी चित्त ठेवून माझेच अवलंबन केले, युक्तैव म्हणजेच काय, माझं अवलंबन केलं, मत्परायण, तुला माझीच प्राप्ती होईल, की तुला माझीच प्राप्ती होईल. आपण आता इंग्लिश मध्ये एक खूप छान वाक्य आहे, थॉट्स बिकम थिंग्स. काय वाक्य आहे? थॉट्स बिकम थिंग्स. की आपण जर विचार केला की मला पॅरिसला जायचंय, पॅरिसला जायचंय, पॅरिसला जायचंय, आपण हा विचार टाकत राहिलो युनिव्हर्समध्ये, कुठून तरी काहीतरी कनेक्शन जुळून येईल आणि तिथे जायचंय आपल्याला, योग जमतील. म्हणजेच काय की मनामध्ये जी जी आपण इच्छा ठेवू आपल्याला शेवटी तेच मिळतं. यासाठी इंग्रजीमध्ये एक खूप पॉप्युलर पुस्तक आहे, त्याचं नाव आहे द सिक्रेट. त्यात त्यांनी हेच सांगितलं. याचा युट्यूब वरती व्हिडिओ पण आहे खूप फेमस. त्यात खूप त्यांनी फेमस. म्हटलंय की तुम्ही जे काही विचार खूप पॉझिटिव्हली, खूप स्ट्रॉंगली तुम्ही युनिव्हर्स मध्ये टाकाल, ते विचार सत्य होतात. तर म्हणूनच इथे म्हटलेलं आहे मामे वैश्यसी युक्तैव आत्मानं मत्परायण. तर आता यावरती 17व्या ओवीपासून 20व्या ओवीपर्यंत असे 4 श्लोक, 4 ओव्या माऊलींनी लिहिलेल्या आहेत. या 4 ओव्या या श्लोकासाठी आहेत. बाकीचे ज्या सगळ्या ओव्या आहेत 521 पासून ते 535 पर्यंत, या सगळ्याच्या सगळ्या 15 ओव्या या कशावर आहेत, क्लोजर. आणि याच्यामध्ये उत्तम एक कॉन्सेप्ट माऊलींनी मांडलेला आहे, आपण आता तो बघूयात. आधी ओवी बघू. तू मन हे मीची करी, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आता इथनं दिस इज द सीड फॉर द नेक्स्ट अध्याय. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग तिथे अर्जुन विचारू शकतो कसं करायचं, सगळीकडे तुम्हाला मी कसं कसं बघू, याचं उत्तर 10वा अध्याय. तर तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. म्हणजेच काय की तू आपले मन मद रूप कर, म्हणजे माझ्याच रूपामध्ये कर, माझ्या भजनाविषयी प्रेम धर आणि सर्वत्र मीच आहे असे समजून तू मला नमस्कार कर. माझ्या अनुसंधानाने जो संपूर्ण संकल्प जाळून टाकतो त्यालाच माझे उत्तम यजन करणारा असे म्हणतात. तर आता उत्तम यज्ञ करणारा कोण,
असा एक प्रश्न आहे. तर समजा एखाद्या मंदिरामध्ये एकाच वेळी 4 वेगवेगळे यज्ञ सुरू आहेत. त्यापैकी लोकांची परिस्थिती पण वेगवेगळी आहे. मग एका ठिकाणी एका माणसाने सगळ्या कुठून तरी जमवलेल्या काड्या फक्त आणल्या, कसा बसा त्यांचा यज्ञ सुरू आहे. तो अग्नी जसा कसा बसा फक्त अग्नी तिथे आहे, पण जास्त धूरच आहे. दुसऱ्या ठिकाणी काय आहे की त्या माणसानी चांगल्या प्रकारच्या काड्या त्यांनी आणलेल्या आहेत, पण त्यांच्याकडे खूप जास्त तूप नाहीये, म्हणून ते कमी कमी तूप टाकतायत. तिसऱ्या ठिकाणी काड्या पण चांगल्या आहेत, तूप पण आहे. आणि जो चौथ्या ठिकाण आहे तिथे काय आहे तर चंदनाच्या सगळ्या तिथे लाकडं आहेत, आणि तूप त्यांच्याकडे असं एवढं मोठं तूप आहे, त्याच्यामुळे त्यांचा अग्नी सगळ्यात मोठा, आणि त्या अग्नीमधनं येणारा वास सुद्धा एकदम सुंदर. मग या चौघांमध्ये जो उत्तम यज्ञ करणारा कुठला असेल, तर ज्या व्यक्तीने इतकी छान सामग्री केली त्यांना असं लोक बघून म्हणतील की यांनी उत्तम यज्ञ केला. पण भगवंताच्या दृष्टीने म्हटलं की उत्तम यज्ञ करणारा कोण, तर त्याची आपल्याला उत्तर सापडतं 518 क्रमांकाच्या ओवीमध्ये. भगवंत म्हणतात चंदनाचे वृक्ष टाकू नको त्या अग्नीमध्ये. जो तुझा संकल्प आहे, म्हणजे तुझ्या मनामध्ये येणारे हे सगळे विचार, ते तू ते यज्ञात जर टाकलेस तर तुझा झाला उत्तम यज्ञ. म्हणून माझा संकल्प म्हणजेच काय की मी कोणीतरी एक व्यक्ती, ज्याचं नाव अनिकेत, त्यांनी आता संकल्प केला की मी कुठेतरी जाणार आहे उद्या सकाळी गाडी ड्राईव्ह करत करत. म्हणजेच काय की मला असं वाटतं की माझ्यामध्ये खूप बळ आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, हा पूर्ण संकल्प भगवंताला समर्पित करायचा, ते यज्ञामध्ये टाकायचा. मग आपण फक्त ठरवायचं की मला जसं जमेल मी तसं काम करणार, बाकी कृष्ण बघतील. म्हणजे काय झालं, तो संकल्प भगवंताच्या चरणी त्या यज्ञामध्ये आपण समर्पित केला. म्हणून मद याची चोख याची नाव. आणि त्याच्या आधी काय म्हटलंय, संकल्प जाळणे निशेख. आता हे सुद्धा एक महत्वाचं आहे बघा. कुठलाही यज्ञ करताना काहीतरी शेष राहतच, बरोबर. मॅटर डज नॉट डिसअपिअर, इट ओनली कन्वर्ट्स. लाकूड असेल त्याचा आपल्याला अंगारा मिळतो शेवटी. पण इथे हा जो ज्ञान यज्ञ सुरू आहे, इथे तुम्ही ज्या अग्नीमध्ये जेव्हा तुमचा संकल्प टाकता तेव्हा तिथे काहीही शिल्लक राहणार नाही, बरोबर. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे संकल्प जाळणे निशेख, मद याची चोख याची नाव. कळली सगळ्यांना ओवी 518 क्रमांकाची? त्याच्या पुढे, ऐसा मिया आथिला होसी. आथिला म्हणजे काय, संपन्न. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझ पासी बोलली जात असे. की असं याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील. आता इथे संपन्न त्याची व्याख्या पण वेगवेगळी आहे. काही काही लोक ज्ञान संपन्न असतात, काही काही लोक संपत्तीने संपन्न असतात, काही काही लोक रिसोर्सेसनी संपन्न असतात. त्यापैकी अर्जुन जो आहे तो कसा संपन्न होईल, कारण त्याच्याकडे कृष्ण आल्यामुळे, त्याच्याकडे भगवंत आल्यामुळे तो माझ्यामुळे संपन्न होईल. असं त्याची संपत्ती म्हणजे काय, भगवंत. म्हणून ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझ पासी बोली जात असे. हे माझ्या अंतःकरणातलं एक सिक्रेट मी आता तुझ्या जवळ बोललो. अगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी सुख संचले होऊनी ठासी. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील, त्याच वेळी तू माझ्या स्वरूपाला पावशील, अशी माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी तुला सांगतो आहे. अरे सर्वांपासून चोरून ठेवलेले असे जे आमचे सर्वस्व, ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप होऊन जाशील. असं भगवंत अर्जुनाला म्हणतात की जे माझं स्वरूप, खरोखरचं स्वरूप, जे आजपर्यंत कोणीही बघितलेलं नाही, त्यांना माहिती पण नाही की असं काहीतरी असतं, ते सिक्रेट मी आज तुझ्या समोर ओपन केलं. का? तू मागितलं म्हणून नाही, कारण तुला सुख मिळावं म्हणून. म्हणून हे माझ्याकडनं प्रोएक्टिव्हली मी तुला दिलेलं सिक्रेट आहे. आता इथे भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद थांबला या अध्यायासाठी.
आता इथे संजयाची वाक्य इथनं पुढे सुरू होणार आहे. कारण एखाद्या ठिकाणी बघाल की एखादी क्रिकेटची मॅच सुरू आहे, आता IPL सुरूच आहे सगळीकडे, आणि IPL सुरू असताना त्यावरती कमेंट्री करणारे लोक बसलेले असतात ना हातात माईक घेऊन. तर पुढे भलेही खेळ सुरू असेल, त्याच्याविषयी बोलता बोलता यांच्या पण भावना उचंबळून येतात, मोठमोठ्यांनी बोलतात, एकमेकाशी भांडतात. त्याच्यामुळे भलेही त्यांचा रोल फक्त द्रष्टा असा आहे, पण ते काही त्यापासून वंचित राहू शकत नाही. त्याचप्रमाणे या सगळ्या अद्भुत दिव्य अशा या गुह्याचा जो वक्ता आहे किंवा जो एक द्रष्टा आहे, तो कोण आहे? संजय आहे. कारण संजयाच्या थ्रूच हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट धृतराष्ट्राला ऐकायला मिळतोय. मग आता संजय काय म्हणतो ते बघूयात. ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. संजय म्हणतो, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे जे मेघश्याम श्रीकृष्ण ते असे बोलले. मग त्याला आता कळते की आतापर्यंत तर मी माझं बघत होतो आणि इतकं छान मी एन्जॉय करत होतो, पण पुढे काय होतं ते काय लक्षात नाही आलं. आता याच्याबद्दलच एक लाईव्ह स्टोरी मला आजच सकाळी एका मित्राकडनं ऐकायला मिळाली. तर तो त्यांचा एक बॉस आणि त्यांच्या सगळ्यांची फॅमिली, ते सगळेजण एक म्युझिकल कॉन्सर्ट बघायला गेले होते. आणि त्यांचा बॉस असा आहे की त्याला अँझायटीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हातात जर फोन नसेल, ऑफिसचा तो काम बघत नसेल, तर त्याला असं तळमळ तळमळ होतं, काय करावं कळत नाही. तर समोर कुणीतरी खूप सुंदर फ्ल्यूट वाजवत आहे, बासरी वाजवत आहे, आणि ह्या माणसाचं काही लक्षच नाही, हा काय फोनकडे बघतोय. शेवटी त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की तू फोन खाली ठेव. त्यांनी फोन खाली ठेवला. कसं बसत त्यांनी 5 मिनिटं ऐकलं. परत त्यांची तळमळ सुरू झाली. मग त्यांनी एक पाण्याचा ग्लास ठेवला, त्याच्यावर असा फोन ठेवला आणि फोनवरती असं असं काहीतरी कोणाला रिप्लाय करायला लागले. मग तेव्हा त्यांच्या बायकोनी त्यांच्याकडनं तो फोन काढून घेतला आणि आपल्या पर्समध्ये ठेवला. नंतर तरीही त्या माणसाला काही केल्या सुचत नव्हतं, पण तिथे ते बसून राहिले, कारण आता फोन बायकोकडे काय करता येत नाही. मग पूर्ण सेशन झाल्यावरती जेव्हा त्यांना विचारलं गेलं कसं होतं सेशन, तर त्यांनी काय सांगितलं असेल? त्यांनी सांगितलं बरं होतं, पण मग अजून तबला थोडा चांगला झाला असता बरं झालं असतं. ते म्हणले ते तबला नव्हताच, फ्लूट सुरू होतं, तुम्ही तबला ऐकताय. म्हणजेच काय की भलेही उत्तम गोष्ट सुरू असेल, पण माणसाचे चित्त तिथे नसेल तर त्याचा काही फायदा नाही. आणि याच उत्तम उदाहरण म्हणजेच काय, तर आता आपलं धृतराष्ट्रच आहे. तर आता अहो ऐकिजत असे की अवधारा तव इया बोला निवांत म्हातारा. मग त्यांनी विचारलं, अहो तुम्हाला काय कसं वाटतंय? तर हा जो म्हातारा आहे, हा जो धृतराष्ट्र आहे, हा निवांत बसलाय, त्याच्यावरती काही फरक पडला नाही. जसं आपण म्हणतो माशीही हल्ली नाही चेहऱ्यावरची. जैसा म्हैसा नुठी कापुरा तैसा उगाची असे. म्हणजे एखादा रेडा जसा पूर आला तरीही उठत नाही, त्याप्रमाणे तो धृतराष्ट्र नुसता तिथे बसला होता. त्याच्यावरती काही फरक नाही पडला की कृष्णांनी आता इतकं मोठं रहस्य सांगितलं आणि अर्जुनाला ते काय काय ज्ञान सांगतायत. का त्यांचं लक्ष नव्हतं, त्यांच्यावरती फरक का नाही पडला? कारण त्यांच्या माइंडमध्ये काय होतं की मी इथे बसलो आहे माझ्या मुलांचं लाईव्ह टेलिकास्ट ऐकायला. हे बाकी हे सगळं जे काही तो सांगतोय डझंट रिअली मॅटर टू मी. सो म्हणून जे असेल ते त्यांचा माइंड वॉज इग्नोरिंग एव्हरीथिंग. आणि ऍक्च्युली असं आपण पण खूप वेळा धृतराष्ट्र होतो न कळतपणे. जेव्हा आपण समजा एखादं लेक्चर सुरू आहे किंवा एखादं प्रवचन सुरू आहे आणि आपण तिथे आपलं नॉलेज टेस्ट करायला बघतो की जे मला माहिती आहे ते तेच सांगतायत की दुसरं काहीतरी सांगतायत. मग आपलं ते लक्ष असल्यामुळे आपण बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी मिस करू शकतो. म्हणून आपल्याला ते ओपन माइंड ठेवणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आपला पण धृतराष्ट्र सिंड्रोम कधीही सुरू होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून. हा सचिनजी बोला. बोला बोला, काय झालं चुकून? हा हॅलो, येतं. हा हा, बोला ना. तर म्हणलं आजचाच इन्सिडेंट आहे. संध्याकाळी 5 वाजता माझी बॉस बरोबर 1-on-1 होती हम्म आणि एक्झॅक्ट सिमिलर थिंग होतं की ते फोन मध्ये
काहीतरी मेसेज आला असावा किंवा काय. अँड आय वॉज जस्ट स्पीकिंग, मी एक 5-1 मिनिटं भरपूर काय सांगितलं आणि मग त्यांनी वरमान बघितलं, हा हा ठीक आहे. आणि म्हणजे मी आता विचार करत होतो, डू आय नीड टू रिपीट का आता सोडून द्या, आता जरा वॉकआउट, नथिंग, काही होणार नाहीये इथे बोललो. नाही नाही, थँक्यू फॉर शेअरिंग. असं होतं आपल्या आजूबाजूला, अशा खूप साऱ्या गोष्टी होतात ज्या आपण याच्याशी कोरिलेट करू शकतो. नाही, आणि माझ्या मनात ते सिक्रेट म्हणल्यावर माझ्या मनात ते पिक्चरचं ते दिसायला लागलं डोळ्यासमोर, कारण मी तो पाहिलाय बऱ्याचदा सिक्रेट. हो, द सिक्रेट, बरोबर बरोबर. बरं, आता पुढे जाऊया. तर तेथ संजयो माथा तुकिला. आता इथे काय सांगतो, इथे आता अष्टसात्विक भाव असं एक असतं. मला पटकन शोधू द्या, काहीतरी सापडेल. एक सेकंड. अष्टसात्विक भाव, एकच मिनिट. हा, तर आपण जेव्हा एखादं चांगलं काहीतरी आपल्या समोर होत असतं, जे आपल्या अंतःकरणाला इतकं जाऊन भिडतं की आपल्याला खूप छान वाटतं, तर त्या छान वाटणं हे फार जनरलाइज्ड स्टेटमेंट आहे. आणि आपल्या पूर्ण संस्कृतीमध्ये इतकी रिचनेस आहे की आपण प्रत्येक गोष्टीला मायन्यूटली डिफाईन केलेलं आहे. तर त्यापैकीच एक डेफिनेशन आहे अष्टसात्विक भाव. आपण पटकन जरा ते बघूयात काय असतं हा प्रकार. तर अष्टसात्विक भावांमध्ये, सगळ्यांना दिसतंय माझं स्क्रीन? हो. हा, पहिलं असतं स्तंभ, म्हणजे शरीर खंबे की तरह कठोर हो जाता है. दुसरं असतं स्वेद, की खूप घाम येतो. पण हा जो आलेला घाम असतो, हा घाम एरवी काय असतं, घाम इज अ मेकॅनिझम टू गेट रिड ऑफ ऑल द डर्ट इन द बॉडी. पण या अष्टसात्विक भावात आलेला जो घाम असतो, यात कुठलाही वाईटपणा त्यामध्ये नसतो. मग असतं रोमांच, म्हणजे आपलं रोम रोम खडे हो जाणं, म्हणजे काय, रोमांच. स्वरभेद, म्हणजे आवाजामध्ये कंपन, नीट बोलता न येणं, गहीवरून येणं. मग आहे वैपथ, म्हणजे शरीरामध्ये कंपन निर्माण होणं. मग वैवर्ण, म्हणजे रंग पीला पड जाना किंवा गला सूख जाना. अश्रू, लगातार अश्रू बहना. आणि प्रलय, बेहोश हो जाना. हे म्हणजे एकदम सगळ्यात शेवटचं आहे की ऑलमोस्ट यू लूज युअर कॉन्शियसनेस. आणि नॉट बिकॉज ऑफ समथिंग बैड, समथिंग बिकॉज ऑफ गुड. सात्विक भावों को एक साथ कितने प्रकट होते हैं और वे शरीर में कितनी बार प्रकट होते हैं, इसके आधार पर कुछ श्रेणियों में विभाजित किया गया है. तर आता अजून पण असे खूप सारे याचे अभ्यास आहे. मी हे तुम्हाला पाठवतो लिंक आपल्या ग्रुपमध्ये, नक्की सगळ्यांनी वाचा. पण म्हणण्याचा किंवा हे सांगण्याचा आशय असा होता की आता आपण जे बघणार आहोत, कोणाचं, संजयाचं, ते म्हणजे अष्टसात्विक भाव जेव्हा त्यांना भरून येतात तेव्हा कसं होतं. तर आता आपण ते बघूयात. तेथ संजये माथा तुकिला, पहा अमृताचा पाऊस वर्षला, की हा एथ असतूची गेला सेजिया गावा. त्यावेळी संजय मात्र मान डोलावून म्हणाला, आहा हा, आज तर अगदी अमृताचा वर्षाव झाला. पण धृतराष्ट्र तिथे अजूनही शेजारच्या गावाला गेल्याप्रमाणे झालेला आहे. म्हणजेच काय की आता समजा कोणीतरी मला भेटायला येत आहे आणि मला त्यांना नाही भेटायचं, तर मी माझ्या घरच्यांना सांगेन की त्यांना सांगा मी शेजारच्या गावी गेलोय. म्हणजेच कोणीतरी भेटायला येत आहे, आपण इंटेन्शनली त्यांना दूर जाणं म्हणजे शेजारच्या गावाला जाणं. त्याचप्रमाणे इथे धृतराष्ट्राकडे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी येत आहेत, पण तो शेजारच्या गावाला गेलेला आहे. आता ही पण एक म्हण आहे 700-750 वर्षांपूर्वीची, जी आपण आपल्याला इथे बघायला मिळाली. तरीही दातारू हा अमुचा, म्हणून हे बोलता मैळेल वाचा, काय कीजे ययाचा स्वभावची ऐसा. पण आता हा कोण आहे, आमचा मालक आहे, माझा एम्प्लॉयर आहे, माझा बॉस आहे. त्याच्याबद्दल जास्त मी जर चुकीचं बोललो, ते सुद्धा धर्माला अनुसरत नाही. म्हणून
म्हणून हे बोललो तर वाचेला दोष लागेल, म्हणून काय करावं, त्यांचा स्वभावच तसा आहे असं म्हणून पुढे जावं. परी बाप भाग्य माझे, जो वृत्तांतो सांगावयाचेनी व्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यास देवे. की श्री व्यास देवांनी माझं रक्षण केलेलं आहे. कसं केलंय, तर हा जो संजय होता त्याला ही दिव्य दृष्टी नेहमीची नव्हती. जेव्हा युद्ध होणार होतं त्यावेळी ते जाऊन त्यांनी विचारलं धृतराष्ट्राला की तुम्हाला ऐकायला आवडेल का, तुम्हाला बघायला आवडेल का, ते विचारलं. मग तेव्हा धृतराष्ट्र म्हणाले की नाही नाही, माझं पूर्ण आयुष्य अंधारात गेलाय, माझी मुलं कशी वाढली ते मी बघता नाही आलं मला, आणि आता मी बघीन तर काय त्यांचा मृत्यू, ते मला बघायचं नाही. पण हे तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी द्या जो की निष्पक्ष असेल आणि जे मला सांगतील. म्हणून मग त्यांनी कोणाला वरदान दिलं, या संजयाला दिलं. म्हणून संजय म्हणतात की व्यासांनी माझं रक्षण केलंय, परंतु धन्य माझे भाग्य की युद्धातील वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मुनिश्रेष्ठ श्री व्यासदेवांनी माझा कसा उद्धार केला पहा. ये तुले हे वाड सायासे, जव बोलत असे दृढ मानसे, तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले. त्यांनी अशा अशा प्रकारचे शब्द मोठ्या कष्टाने मन घट्ट करून संजय बोलत आहे तोच त्याला अष्टसात्विक भावाचे इतके भरते आले की ते त्याला आवरेनसे झाले. ते आता कसं आलं ते बघूयात. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथींची तेथ, आपाद कंचुकित रोमांच आले. आपण आता जे वाचलं लिस्ट, तीच लिस्ट आता इथे येणार आहे हळूहळू. तर आधी काय झालं, चित्त चकित होऊन संकुचित झालं, म्हणजे मन गोल 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 फिरायला लागलं किंवा मन एका ठिकाणी स्तब्ध झालं. आता काय बोलावं काय करावं काही कळत नाहीये. मग वाणी जागच्या जागी स्तब्ध झाली, कारण शेवटी वाणीमध्ये विचार कुठनं येतात, मनात येतात. जर मन स्तब्ध तर वाणी सुद्धा स्तब्ध. अंगावर नखशिखांत रोमांच उभे झाले. हे तुम्हाला पण एक्सपिरियन्स होत असेल कधी कधी कुठेतरी, की तुम्ही कुठला तरी छान श्लोक ऐकला आणि एकदम रोमांच आले. आपण हे कोणाला सांगत नाही कधी, पण आपल्याला एक्सपिरियन्स मात्र येतो. नेत्र, आता पुढे अर्धोन्मीलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आंतुलिया सुखोर्मीचे बळे, बाहेरी कापे. म्हणजेच काय की नेत्र अर्ध उन्मिलित झाले, म्हणजे नेत्र अर्धे उघडे अर्धे बंद असे झाले. मग आनंद अश्रूंचा वर्षाव होऊ लागला, म्हणजे डोळ्यातनं पाणी वाहत आहे पण मनामध्ये दुःख आहे म्हणून नाही, मनामध्ये आनंद आहे म्हणून ते पाणी वाहत. आणि मनातील सुखाच्या उर्मीमुळे बाहेर शरीराला कंप सुटला आहे, त्यांचं शरीराला कंप सुटलेला आहे. हे सुद्धा एक अष्टसात्विक भावामधलं एक वर्णन आहे. सर्व रोमरंध्रांतून निर्मळ घामांचे थेंब येत आहेत. आता हे बघूयात. पै आघवाची रोममुळी, म्हणजे सगळ्या रोमांच्या मुळाशी आली स्वेद कणिका निर्मळी. स्वेद कणिका म्हणजे काय, घामाचे थेंब, स्वेद कणिका. लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा, म्हणजे एखाद्या व्यक्तीने तर पूर्ण अंगावर मोत्यांचं एखादं चिलखत घातलं असेल तर कसं दिसेल, सगळे मोती 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 मोती. तसं याच्या प्रत्येक अंगावरती घाम आलेला आहे, तो पण निर्मळ, म्हणून तो घाम असा टिप्पोरा दिसतोय, सगळ्या मोती मोती झाले पूर्ण. खूप सुंदर माऊलींनी इथे वर्णन केलेलं आहे की अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आंतुलिया सुखोर्मीचे बळे, बाहेरी कापे. पै आघवाची रोममुळी आली स्वेद कणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. कडियाळी म्हणजे काय, जाळी. ऐसा महासुखाचेनी अतिरसे, जेथ आटणी हो पाहे जीव दशे, तेथ निरोपिले व्यासे ते नेदीचे हो. त्या महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होऊ लागली तेव्हा व्यासांनी युद्ध वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा त्या जीवदशेची आटणी होऊ देईना. म्हणजेच काय की जीवदशेची आटणी याचा अर्थ काय, आता आधी आपल्याकडे असतं दूध एका पातेलीमध्ये,
मग आपण ते दूध गरम करायला लागलो की ते कमी 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 होत जातं, बरोबर. म्हणजेच काय, ते दूध आटत जातं हळूहळू. त्याप्रमाणे हा जो संजय आहे, हा भगवंतांचं बोलणं ऐकता ऐकता त्याची जीवदशा कमी 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 होऊ लागली. त्यालाही पटू लागलं की अहम ब्रह्मास्मी, की माझ्यामध्ये पूर्ण ब्रह्म आहे आणि मी आणि भगवंत एकच आहे. आणि ऑलमोस्ट तो हे ऍक्सेप्ट करून त्यांच्यामध्ये विस्तीर्ण किंवा विलीन होणार होता. तेवढ्यात त्याला आठवलं की आपलं अजून काम संपलेलं नाही. व्यासांनी सांगितलंय सगळं काही जे होत आहे ते सांगायचंय, म्हणून त्याच्या कामामुळे तो तिथे थांबला. जर काम नसतं तो तेव्हाच त्याच क्षणी तो मोक्ष पावला असता. 9व्या अध्यायाच्या शेवटी. आणिक श्रीकृष्णाचे बोलणे घोकरी आले श्रवणे, की देह स्मृतीचा तेने वापसा केला. इतक्यात भगवान श्रीकृष्णाचे बोलणे घो घो करी संजयाच्या कानावर येऊन आदळले. तोच त्याने देह स्मृतीचा वापसा केला. की आतापर्यंत त्याच्या मनामध्ये इट्स लाईक अ पॉज. आता भगवंत आणि अर्जुन हे काही ब्रेक घेणार नव्हते. चला आता 9 अध्याय झाले, चला ब्रेक घेऊया 5 मिनिटांनी परत भेटू, असं नाहीये. त्यांचं आता बोलणं संपलं एक वाक्य आणि पुढलं वाक्य परत सुरू होत आहे. म्हणजे 2 वाक्यांच्या मध्ये जो वेळ आहे त्या टाइमच्या एखाद्या 2-3 सेकंदांना त्या संजयानी एक्सपॅन्ड करून त्यात आपण हे सगळं बघितलं. आता ते एक्सपॅन्शन संपलं, आता परत तो पुढचा सेकंद सुरू होणार आहे. असा हा वेळेचा पूर्ण खेळ आहे. तर भगवंतांचं बोलणं कसं आलं, असं हळूहळू थेंब थेंब करत नाही आलं, घो 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 करत आलं एकदम. की त्याच्यामुळे एखादा व्यक्ती समजा पाण्यामध्ये उभा आहे आणि पाण्यामध्ये नाही समुद्रामध्ये उभा आहे आणि सूर्याकडे बघतोय किंवा आकाश बघतोय, किती सुंदर कलर्स आहेत, आणि मागणं आली एक पूर्ण लाट आणि त्याला ढकललं पुढे. त्याप्रमाणे कृष्णाचे परत पुढले शब्द घो घो करत आले, त्याला परत ढकललं, म्हणून तो जागा झाला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, डोळे त्यांनी पुसले, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, देवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राचे, धृतराष्ट्राते. मग त्यांनी काय केलं की डोळ्यांचे पाणी काढून टाकून सर्वांगाचा घाम पुसून तो म्हणाला, महाराज इकडे लक्ष द्या. असं तो कोणाला म्हणाला? धृतराष्ट्राला. आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू, श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू. आता बघा, आता परत स्पीकर चेंज. मगाशी कृष्ण होता, थोड्या वेळाआधी संजय होता, आता ते पण बोलणं संपलं. आता आपण आलोय माऊलींकडे. आता माऊली बोलताय आपल्याशी डायरेक्टली. तर आता माऊली म्हणतायत की आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुर वाढू प्रमेय पिकाचा. म्हणजेच काय की आता श्रीकृष्ण वाक्य रूप उत्तम बीजाला संजयाच्या अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली. आता हे बिवड म्हणजे काय मला ते नाही माहिती. कोणाला माहिती आहे का? मी हा शब्द पण पहिल्यांदा पाहतो, बिवड. पण म्हणजे अर्थ काय आहे की जमीन खूप छान आहे, वेल प्रिपेअर्ड सॉइल. खतावलेली म्हणजे बहुतेक खत, खूप खत टाकलेली. खत 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 होऊ शकतो, बरोबर. बिवडाची जमीन मिळाली त्यामुळे काय होईल, श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. मग आता पुढची ओवी जी आहे, पुढची ओवी 534 क्रमांकाची ओवी, ही म्हणण्याच्या आधी आपल्याला या अध्यायाच्या सुरुवातीला जायचंय. तर सगळ्यांनी आता 9व्या अध्यायाचा पहिली काही ओव्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि कुठली ओवी बघायची आहे ते सुद्धा सांग. पहिलीच ओवी, 9व्या अध्यायाची पहिली ओवी बघा. उघडली का सगळ्यांनी? हो. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. असं माऊलींनी प्रतिज्ञा केली होती की तुम्ही जर खरोखर तुमचं सर्व अवधान मला दिलं तर तुम्ही सुखाच्या पातळीला जाऊन बसणार आहात. कोणासाठी पात्र होणार होते? सर्व सुखासी पात्र होईजे.
ही माऊलींची प्रतिज्ञा होती पहिल्या ओवीतली. ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली. कुठल्या ओवीमध्ये? आता परत शेवटी चला 534 क्रमांकाची ओवी आता आपण वाचूयात. 534 क्रमांकाची ओवी. अहो अळूमाळू अवधान द्यावे. मगाशी काय म्हटलं होतं? पूर्ण अवधान मला द्या. आता म्हटलं अळूमाळू, छोट छोट, हळूहळू द्या मला अवधान, हळूहळू किंचित अवधान मला द्या. द्यावे. येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. राशी म्हणजे खूप मोठा ढीग किंवा खूप सारा आनंद. त्या आनंदाच्या राशीवर तुम्ही जाऊन बसाल. कधी बसाल? थोडस हळूहळू मला तुम्ही अवधान दिलं तर. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. म्हणजे श्रवणेंद्रिय म्हणजे आपले कान. आता समजा आता माळ कोणाला घालतात? ज्या एखाद्या व्यक्तीनी वस्तूनी खूप छान काम केलं असेल आपण त्यांना माळ घालतो, बरोबर. आता हे झालं एक उदाहरण किंवा एक अर्थ. दुसरा अर्थ आहे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला माळ घालणं म्हणजे दोघांचं लग्न होणं. ओके. जसं माझ्या वाईफ नेहानी मला माळ घातली 2011 साली, बरोबर. आता हे वर्ष चुकलं हे तिला सांगू नका कोणीही. हे आपल्यामधलं गुह्य. कारण ते राजविद्या राजगुह्य होणार नाही. बरं, गोष्ट वेगळी. परंतु म्हणण्याचा अर्थ काय होता की जेव्हा दैव येऊन कानांना माळ घालतं म्हणजेच काय की दैवानी आता कानांशी लग्न केलं. दैव म्हणजे काय? गुड लक. म्हणजे आता आपल्या कानांचं गुड लक नेक्स्ट लेवलला जाणार आहे. का? कारण आपल्याला या सगळ्या ओव्या आणि हे सगळे श्लोक ऐकायला मिळणार आहेत. म्हणून काय म्हटलं माऊलींनी? येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. कळली का सगळ्यांना ओवी 34 क्रमांकाची? चला आता शेवटची ओवी आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायची आहे. सगळ्यांनी अनम्यूट करा. केलं? म्हणून विभूतींचा ठावो. एकत्र म्हणूयात. सो 1 2 3. म्हणून विभूतींचा ठावो अर्जुना दाविले सिद्धांताच रावो. तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. आता आधीचा जो श्लोक आहे त्याच्या खाली जे लिहिलं होतं ते वाचायचं आहे. इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्यो नाम नवमोऽध्यायः. कृष्णार्पणमस्तु. अशा रीतीने आपला 9वा अध्याय संपला. छान. पण आपण ग्रेट अचिव्हमेंट. काय मोठी अचिव्हमेंट आहे. खरंच मोठं अचिव्हमेंट आहे आपल्या सगळ्यांचं की आपण आता हळूहळू आपला प्रवास, जसं काही आपली आळंदीची यात्रा किंवा वारी सुरू आहे, हळूहळू सुरू आहे. आपण काही पावलं घेतो, मग आपण थांबतो, मग परत चालायला लागतो पुढच्या आठवड्यामध्ये. पण हळूहळू चालता चालता आपण पोहोचलो 9व्या अध्यायाच्या शेवटी. तर आता माझी एक इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एक छोटासा फोटो घ्यावा, कारण हा फोटो मला सोशल मीडियावर टाकायचा आहे की आपलं हे एक छान अचिव्हमेंट आय वॉन्ट टू शेअर विथ एव्हरीवन. तर सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा, मग आपण एक फोटो घेऊ. एक मिनिट. सचिनजी तुम्ही नेहमीच कॅमेरा ऑन ठेवत जा. डिस्ट्रॅक्शन असतं आजूबाजूला. अच्छा. हा. ओके. अच्छा, दोन्ही बहिणींनी व्हिडिओ कॅमेरा ऑन केलेला नाही असा? अरे दोघांनी, आईनी तरी ऑन केलेला आहे. आता आमच्या मावशींनी ऑन केलेला नाही. केलं का अक्कानी? सांग ना तिला. सांगतोय. एक मिनिट.
अक्का मावशी हा केलं मी स्टार्ट माय व्हिडिओ. हा केलं व्हेरी गुड. ओके चला आता सगळ्यांनी हात जोडा. उत्तम. तरी पण मला मोबाईल धरावा मोबाईल लागतो. मोबाईल खाली ठेव मग ठेव. हा हरकत नाही. थांब एक मिनिट. हा 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 थांब. चला ओके 1 2 3. धन्यवाद. आणि फोटो घेतलेला आहे आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पाठवतो. येस थँक्यू. चला छान म्हटलं एकदम. आज सगळेजण आले आणि आपला आज पण एका श्लोकावरच्या या ज्या उभ्या होत्या खूप वेळ लागला पोचायला. मला ऍक्च्युली वाटलं होतं की आपण लवकरच संपेल, पण त्यात एवढं काही होतं आज अनपॅकिंग साठी. त्यामुळे तर आता मला वाटतं आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारांनी आपण वाचन सुरू ठेवलेलं आहे. श्लोक वाचतो आहे, आपण ओवी वाचतो आहे. तर सगळ्यांनी आपण एक गोष्ट करू शकतो की उद्या जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा एकदा सगळ्या ओव्या पटपट पटपट वाचा, जितक्या होतील तितक्या. उद्या किंवा हळूहळू गेलं तरी चालणार आहे. 10-10 ओव्या जरी घेतल्या तरीही चालणार आहे. पण हा 9वा अध्याय अगदी परत वाचण्यासारखा आहे, कारण त्यातला आपले सगळे कन्सेप्ट उत्तमरित्या क्लिअर होतील. परंतु पुढे जायच्या आधी मला वासुदेवजींना विचारायचं आहे, त्यांना काही शेअर करायचं असेल. तर ते संकल्पाबद्दल विषय झाला मगाशी. तर माझं उदाहरण सांगतो की ज्यावेळेला आमचं गावचं घराचं काम होतं, म्हणजे जुना वाडा होता तो पडला पूर्ण आणि परत नवीन घर बांधायचं हा विषय होता. तर खर्चही भरपूर होता आणि तेवढं ऍडजस्टमेंट होईल का नाही अशी एक शंका होती मनात. तर आम्ही त्यावेळेला नेहमी कल्याणच्या जवळ जो मलंगड आहे तिथं दर्शनाला जायचो. ते मच्छिंद्रनाथाचं ठाणं आहे आणि त्याला आधी मलंग पूर्वी म्हणायचे, पण आता मलंगड म्हणतात. मग त्या मलंगला गेलो आणि पाया पडून सांगितलं असं असं काम आहे. तर तिथं खाली एक महाराज होते. तर ते म्हणले काय प्रॉब्लेम काय? म्हणलं असं असं काम आहे. तर म्हणलं ते तुझं काम नाहीये, ते मलंगचं काम त्यांनी सांगितलं आणि त्याचा तो करून घे, तुझा काही विषय नाहीये त्याच्यामध्ये. आणि मग घरी परत पुण्यात आलो. तर त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर आहे. तर ते म्हणले मी काम करून देतो सगळं, मला 5 पैसे नको आणि मी लेबर देतो, फक्त लेबरचे पैसे द्या तुम्ही. नंतर आर्किटेक्ट आले. ते म्हणले मी ड्रॉइंग काढून देतो आणि मी ते सेवा म्हणून करणार, तर मी काय पैसे घेणार नाही. नंतर त्याच वेळेला आपलं हरारे पोळेकर साहेबांचं काम चालू होतं भुगावला. तर ते म्हणले आमच्याकडे स्टील भरपूर पडून येते, तुम्ही घेऊन जा. आणि ते स्टील घेऊन जा. त्याचे 5 पैसे घेतले नाही त्यांनी. त्यांना सुद्धा ते आठवत नसेल आता. पोळेकर साहेबांना आठवत नाही, यांना जे आठवत नसेल. म्हणजे जे जे काम अशा पद्धतीनं ते काम होत गेलं आणि नंतर जे काम करणारे जे लोक होते प्रत्यक्ष लेबर, तर त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि ते काम म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं झालं. आपल्याला जे लोक जास्त परिचित नाही त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि ते काम पण म्हणजे संकल्प होता. आमच्या घरातले सगळे भाऊ वगैरे होते ना, आम्ही रडलो खूप काम संपल्यावर की आपल्या पोतीचं काम नाहीये, हे आपलंही काम नाही, एवढं मोठं काम आपलं झालेलं आहे. तर हा जो एक अनुभव आहे ना, हा मुद्दाम शेअर करण्याचा. वाव, खूप छान, उत्तम. धन्यवाद सर तुम्ही शेअर केल्याबद्दल. हा का तुम्हाला पण काही शेअर करायचंय? हो, आम्हाला सुद्धा, आम्ही जेव्हा आता गुजरात ट्रिपला गेलो होतो, तर आपण कुठे गेलो होतो गुजरात मध्ये? ते वर गडावर गिरनारला आम्ही गेलो होतो. तर ते गिरनारची यात्रा मी ऐकून होतो की खूप अवघड आहे वगैरे, आणि कसं काय होणार जाणार. तर मग शेवटी आम्ही म्हणजे मी म्हणलं मनात की आपण गुरु वाचू, त्याचं पारायण करू आणि मग जाऊ.
आणि जेव्हा तिथं दर्शन झालं तिथं माझ्या मनात आलं की आपलं हे खूप चांगलं दर्शन झालं आणि आपली ट्रिप खूपच चांगली झाली. तर आता आपण गेल्यावर परत पारायण करू. आणि त्याप्रमाणे पारायण केलं मी. इतकं मला आनंद झाला खूपच. म्हणजे संकल्प करणं आणि संकल्प पूर्ती होणं आणि त्याचा आनंद आणि शेवटी परमेश्वराची इच्छा असेल तरच सर्व काही होऊ शकतं, हे त्याचं पटलंय मला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. उत्तम. अजून पण कोणाला काही शेअर करायचंय? भाव जे म्हणतात ना, अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भाव, हो. श्रीखंड महादेव हा जो कैलास आहे, पंच कैलास आहे, त्याच्यामध्ये हिमाचलमध्ये श्रीखंड महादेव म्हणून एक कैलास आहे. पाची कैलासामध्ये सगळ्यात अवघड आहे. म्हणजे 100 लोकांनी ठरवलं तर 5 एक जणच जाऊ शकतात. इतकं कठीण येतो ट्रेक. आणि उंची सुद्धा भरपूर आहे, बर्फ असतो, सगळा जाणं खूप अवघड आहे. म्हणजे तर आम्हाला जे जाताना बरेच जण म्हणले की जाऊ नका तुम्ही तिथं, कारण मृत्यूचं भय आहे तिथं जाणं म्हणजे. आणि पुण्यातले बरेच जण गेले होते आणि सगळ्यांनी सांगितलं जाऊ नका म्हणून. पण आम्ही जायचं ठरवलं होतं आणि आम्ही गेलो. म्हणजे आता बर्फाळ संपूर्ण हे असल्यामुळं गरम कपडे, हात मोजे, पाय मोजे, कानटोपी, सगळं तयारी सगळी केली होती. म्हणजे त्या पद्धतीने गेलो. 5 दिवसाचा ट्रेक होता तो. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष श्रीखंड महादेव हा हे आहे, खडकाचा मोठा भाग आहे. म्हणजे एक 70-80 फुटाचा उंच. तो ज्या वेळेला दिसायला लागला प्रत्यक्ष, त्यावेळेला डोळ्यातनं पाणी जे रडायला लागलो. काही बाकीचं भानच नव्हतं म्हणजे. आणि रडतच होतो मी फक्त, बाकी काही नाही. नंतर जवळ गेलो, जवळजवळ 500-600 फूट पुढे चालत गेलो बर्फातनं. गेल्यानंतर मग बूट काढले आणि बूट काढल्यावर लक्षात आलं की मी इतके तयारीनं मोजे नेले होते चांगले उलनचे, तर मोजेच घातले नव्हते मी त्या दिवशी. मला काही त्रास नाही झाला, काय नाही. आणि खूपच अनुभव म्हणजे वर्णन फारसं करता येणार नाही, अशा पद्धतीचं ते होतं. असं माझा पण असा अनुभव आहे अष्टसात्विक भावाबद्दल स्पेसिफिकली म्हटलं तर. म्हणजे आता मी जेव्हा रामायण किंवा स्पेसिफिकली रामायण जेव्हा ऐकत असतो त्यावेळी खूप वेळ डोळ्यातनं पाणी येतं किंवा रोमांच पण येतात. सो त्यांनी जे सांगितलं आहे त्या सगळ्या गोष्टीतनं अजून जाणं आपलं बाकी आहे. पण त्यासाठी मे बी दॅट्स ऑल्सो अनदर साईन की आपण आपल्याला स्वतः कसं इव्हॅल्युएट करावं, आपण कुठपर्यंत पोहोचलो, आपण आतापर्यंत अष्टसात्विक भावांपैकी आपण किती एक्सपिरियन्स केले हे त्यावर सुद्धा डिपेंडेंट आहे. बरं, आता आपली वेळ संपत आलेली आहे, तर आपण आता छान पसायदान म्हणू आणि मग आपण तिथनं थांबूयात. मग आपण पुढला अध्याय नेक्स्ट टाइम सुरू करूया. चालेल? आता विश्वात्मिके देवे तोषावे मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो परस्परे बडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वधर्म सूर्ये पाहू तुझे वांचे तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठाशी मांदियाळी अनवरत मंडळी भेट तू चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे लांछन
मार्तंड जेतापतीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा दान बसाव येणे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री कृष्ण कृष्णार्पणमस्तु. चला, उत्तम. सगळ्यांना काळजी घ्या. परत भेटूया 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला लवकरच. तोपर्यंत गरमीचा आस्वाद घ्या.